नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 16/8/2024ला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नवीन नोटीस जी आहे ती सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केली तुम्हाला बघायला भेटते। ही जी नोटीस आहे आपली नोटीस नंबर 3 तुम्हाला बघायला भेटते। ही नोटीस कशाबद्दल आहे तर जे काय आपलं एएनएम जीएनएमची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे ना एएनएम जीएनएम कोर्ससाठी अकॅडमिक इयर 2024-25ची, तर त्याचा जो काय कॅप राऊंड 1चा जो पूरा टाइम टेबल आहे ना तो यांनी या ठिकाणी अपडेट केला आहे। तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग कधी करायची आहे, किती दिवसाचा टाइम आहे, तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट कधी केलं जाणार आणि तुम्हाला सीट भेटली तर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी किती टाइम आहे, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला ही अपडेट बघायला मिळते। तर पहा सर्वात अगोदर जर समजा आपण विचार केला तर आपल्याला एक डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल जी की एएनएम जीएनएमची आहे। तर 16/8/2024ची तुम्हाला डेट बघायला मिळते। तर ही जी सीट मॅट्रिक्स आहे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट झालेली असेल, तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करू। आणि या ठिकाणी तुम्हाला सीट मॅट्रिक्स जी दिली जाते ना तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज असेल तेवढे पूर्ण कॉलेज तुमच्या या ठिकाणी कॅप राऊंड 1च्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतील आणि ते सर्व कॉलेज तुम्ही 16/8/2024 पासून 19/8/2024 रात्री 11:59 PM पर्यंत ऑनलाईन चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतात। म्हणजे जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्समध्ये येतील ना तर ते पूर्णच्या पूर्ण कॉलेज तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन प्रिफरन्स फॉर्म फिलिंगमध्ये टाकू शकतात। पण तुम्हाला चॉईस फिलिंग जी करायची आहे ती 16/8/2024 पासून 19/8/2024 11:59 PM पर्यंत करणं आहे। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। ही जर डेट गेली तर नंतर तुम्ही राऊंड 1 मध्ये जे आहे ते पार्टिसिपेट करू शकत नाही आणि डेट एक्सटेंड होत नाहीये, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता क्योंकि ऑनलाईन प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड करत नाहीये सीईटी सेल। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर जर समजा आपण रिझल्ट बघितला कॅप राऊंड 1चा जो एएनएम जीएनएम कोर्सचा रिझल्ट आहे सिलेक्शन लिस्ट आहे ना तर 20/8/2024ला तुम्हाला बघायला भेटते। जर राऊंड 1चा रिझल्ट आला आणि त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं आणि नावाच्या समोर जर चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन असेल तर तुम्हाला कुठलंही कॉलेज भेटलं नाही आहे। त्याचा अर्थ तो होतो जर तुमचा सिलेक्शन लिस्ट आला आणि त्या लिस्टमध्ये जर समजा तुमच्या नावासमोर एखाद्या कॉलेजचं नाव मेन्शन आहे देन तुम्हाला ते कॉलेज भेटलं असं त्याचा मिनिंग होतो। मग नंतर तुम्ही काय करणार आहे, तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करणार आहे, सीईटी सेलून एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणार आहे, ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्ही आणि पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला फिजिकल जॉईनिंग करण्यासाठी किंवा एक स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करण्यासाठी जाणार आहे। पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील तुम्हाला आणि जी काय फीस असेल ती फीस डीडी किंवा चेकच्या फॉर्ममध्ये तुम्हाला घेऊन जाणं पडेल ॲडमिशन जॉईन करण्यासाठी। तर त्या ठिकाणी तुम्ही एक तर जॉईन करू शकता किंवा मग स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण तुम्ही फिल करू शकताय। तर तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी जवळपास 21/8/2024 ते 26/8/2024 एवढा टाइम तुम्हाला बघायला भेटतो। आता फिजिकल जॉईनिंग म्हणजे काय, जसं की तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं जीएनएम किंवा एएनएमचं कॉलेज भेटलं, जसं की एएनएमचं भेटलं तुम्ही त्याला जॉईन करू शकता, त्याला जॉईन करून तुम्ही सेकंड राऊंडला परत पार्टिसिपेट करू शकता जेणेकरून की तुम्हाला जीएनएम वाला कॉलेज भेटेल किंवा आणखीन चांगला कॉलेज कसा भेटेल यासाठी। पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादा कॉलेज भेटला आणि तुम्हाला तोच आवडला, तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा दुसरा कॉलेज नको आहे, तिथंच तुम्हाला डिग्री कंटिन्यू करणं आहे, देन तुम्ही काय करू शकता तिथं जाऊन तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता, तुमचे ॲडमिशन कंप्लीट करू शकता, देन तुम्ही त्या कॉलेजमधून तुमची डिग्री घेऊ शकता। तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण तुम्ही फिजिकली जॉईनिंग केला, रिटेन्शन फॉर्म नाही फिल केला, बेटरमेंटला अप्लाय केला तर तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये 100% एलिजिबल राहू शकता आणि सेकंड थर्ड राऊंडची काउन्सिलिंग करू शकता। पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केला तुम्हाला पुढच्या राऊंडला जाण्याची संधी मिळत नाही आहे, तुमचे ॲडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट केलं जातं। तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्याच वेळेस फिल करणं आहे ज्यावेळेस की तुम्हाला भेटलेला कॉलेज 100% आवड आहे, तुम्हाला तिथूनच तुमची डिग्री कंप्लीट करणं आहे। तर पहा एक छोटीशी अपडेट होती एएनएम जीएनएम कोर्सबद्दल, जे की पूर्ण राऊंड 1चा एक डिटेलमध्ये त्यांनी शेड्यूल प्रोड्यूस केलेला आहे, पब्लिक केला आहे वेबसाईटवर। तर पहा आता तुम्हाला जी काय फ्युचरमध्ये अदर राऊंड कंडक्ट केले जातील ना तर त्याची अपडेट यांनी समोर येणाऱ्या काळामध्ये देऊ असं या ठिकाणी मेन्शन केलेलं तुम्हाला बघायला मिळत आहे। तर पहा ही जी पूर्ण एक नोटीस होती ती मी सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। किंवा तुम्हाला ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात किंवा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल देन तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू। त्याचबरोबर तुम्हाला जर समजा कॉलवर बोलून आमच्यासोबत तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल 2024च्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल आत्तापासून शेवटच्या राऊंडपर्यंत तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा तुम्हाला ₹500 चार्ज बघायला भेटतो। तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू आणि पूर्ण गाईड करू।